सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। BE BTech इंजिनिअरिंग प्रवेश 2026 कॅप राउंड 3 ची प्रोव्हिजनल वेकन्सी पोझिशन जाहीर झालेली आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कॅप राउंड 3 साठी किती जागा शिल्लक आहेत इन्स्टिट्यूट वाइज आणि कोर्स वाइज। नमस्कार मित्रांनो, मी संतोष सरवदे आणि आपण पाहत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघायचं आहे की कॅप राउंड 3 साठी BE BTech किती जागा शिल्लक आहेत। तर सर्वप्रथम आपण आपला पीसी किंवा लॅपटॉपचा एक ब्राउझर ओपन करा आणि सर्च करा CET सेल सर्च केल्यानंतर असं पेज येईल। असा इंटरफेस आल्यानंतर BE BTech सर्च करायचं आहे आणि मग आपण असे पेज दिसणार आहे आणि ते आपण ह्या पेजवर येऊ। हे BE BTechचा डॅशबोर्ड आहे, मेन पेज आहे। इथे आपण डाव्या बाजूला बघायचं आहे प्रोव्हिजनल व्हेकन्सी पोझिशन फॉर कॅप राउंड 3 न्यू, यावरच आपणास क्लिक करायचं आहे आणि ह्यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे बघायचं आहे आपणास ही पूर्ण इन्स्टिट्यूट वाइज कॅप राउंड 3 साठी किती जागा शिल्लक आहेत प्रत्येक कॉलेजनुसार ते इथे आपणास दिसून जाणार आहे। तर इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर पार्श्ववर्ती सेंड करून ओपन करायचे आहे। म्हणजे इथे आपणास कॉलेज वाइज सर्च करता येणार आहे। नाहीतर आपणास हे स्क्रोल करून पूर्ण खालीवरती करावं लागेल। तर इथे आपण 1-2 कॉलेज बघणार आहोत। तर डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती। तर अमरावतीचं हे कॉलेज आहे आणि ते कोर्सचे नाव आहे कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। तर इथे बघायचं आहे तर जेंट्स ओपनसाठी 1 जागा शिल्लक आहे, जेंट्स SCची 1 जागा शिल्लक आहे, जेंट्स STची एक जागा शिल्लक आहे। म्हणजे टोटल 3 जागा शिल्लक आहेत, जेंट्स प्लस लेडीज धरून 3 ह्या जागा शिल्लक आहेत। आपण पुढचं एक कॉलेज बघायचं आहे। तर पुढचं कॉलेज इथे आपण एक पुढचे कॉलेज बघूया। इथे आपण असं जे कॉलेज आपणास पाहिजे, म्हणजे जे आपण 6 पेक्षा जास्त ट्रेड टाकणार आहोत किंवा 6 पेक्षा जे कॉलेज टाकणार आहोत तेच कॉलेज आपण बघायचं आहे। इथे मी आपणास फक्त एम्प्टी सीट असणारे कॉलेज जाणीवपूर्वक दाखवत आहे। प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बांद्रा। तर हे बांद्राचं कॉलेज आहे, भंडारा। तर भंडाराचं हे कॉलेज आहे। तर इथे आपण बघायचं आहे या कॉलेजमध्ये हा इथे कोर्स दिलेला आहे आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग। तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी लेडीची 1 सीट आहे, SC लेडीची 1 सीट आहे, ST जेंट्सची 1 सीट आहे। असे टोटल जेंट्स प्लस लेडीज म्हणून ह्या 4 सीटा आहेत। इथे आणखी आपण एक कॉलेज बघायचं आहे, आणखी एक कॉलेज मी आपणास दाखवतो, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर। तर हा कोर्स आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। तर इथे आपण बघायचं आहे ST लेडीची 1 सीट खाली आहे आणि इथे OBC लेडीची 1 सीट खाली आहे। म्हणजे लेडीज प्लस जेंट्स मिळून इथे सर्व कॅटेगरीमध्ये मिळून 2 सीटा खाली आहेत। तर कॅप राउंड 3 ला अप्लाय करण्या अगोदर विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम त्या कॉलेजमध्ये सीट शिल्लक आहे का नाही बघा, आपल्या कॅटेगरीची सीट आहे का नाही बघा, आणि जर आपल्या कॅटेगरीची सीट नसेल तर आपले पर्सेंटेज चेक करा आणि मगच अप्लाय करा। आणि जर आपण असं 25-26चा कट ऑफ बघायचा असेल तर आपण इथे परत जो काही BE BTechचा डॅशबोर्ड आहे, मेन पेज आहे, तिथे आपण यायचं आहे। इथे आपण बघायचं आहे कॅप राउंड 3 साठी कट ऑफ। तर 25-26चा इथे कट ऑफ दिला आहे, ऑल इंडिया आहे, महाराष्ट्र स्टेट आहे। यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे की कॅप राउंड 3 साठी 25-26चा कट ऑफ इथे आपणास दिसणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 3 ला ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कॉलेजमध्ये सीट शिल्लक आहेत का बघा, ट्रेड वाईज इन्स्टिट्यूट वाईज बघा आणि 2025-26चा कट ऑफ देखील बघा आणि आपला ऑप्शन फॉर्म भरा।
तर अशा प्रकारे आपण आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि आपणास हवं ते कॉलेज घ्यायचे आहे. शक्यतो विद्यार्थी मित्रांनो 6 टार्गेटेडच कॉलेज टाका, कारण कॅपराऊंड 3मध्ये जागा ह्या जास्त शिल्लक नसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.